वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हा सेकंड पार्ट आहे। आज आम्ही बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी आपण घेतलेला आहे बटाटा, हिरवी मिर्च आणि आता मी ते बटाटा कापून घेतलेला आहे आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा मी घेतलेले आहे। हिरव्या मिरच्यांना मी मस्त कापून घेतलेले आहे। तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। त्या हिरवी मिरचीला थोडं फ्राय करायचं आहे आपल्याला। फ्राय केल्यानंतर ना त्यामध्ये पुन्हा एक बटाटा टाकायचा आहे। बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। बटाट्यांना थोडं वर खाली करायचं आहे म्हणजे ते खालती कढईला लागता कामा नये। त्याला मस्त फिरून घ्यायचं आहे कढईने फिरवल्यानंतर ना ते वर खालती करायचे। वर खालती केल्यानंतर ना आपल्याला ते स्टीलचं ताट घ्यायचं, त्याच्यावरती टोकावर झाकायचं आहे। भाजलेले शेंगदाणे ते मी साल्ट काढून घेते आणि त्यांना मिक्सरमध्ये वाटायला ठेवते। वाटल्यानंतर ना मी साबुदाणा पहिलेच भिजवला होता। तर भिजवलेला साबुदाण्याला आपल्याला फ्राय बटाट्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यांना पुन्हा वर खाली करायचं आहे कढईने वर खाली केल्यानंतर ना आपल्याला पुन्हा वर खाली करून मस्त फिरून घ्यायचं आहे आणि फिरवल्यानंतर त्याच्यावर झाकण झाकायचं आहे, कारण ते मस्त हे होऊन जाते। आता त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आपल्याला ते भाजलेले शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालायचं आहे। घातल्यानंतर त्यांना पुन्हा वर खाली करून घ्यायचे मस्त।